राधानगरी तालुक्यातील प्रसिद्ध राऊतवाडी धबधबा पावसामुळे प्रवाहित झाला असून पर्यटकांचा ओघ वाढलाय। निसर्गाचा मनमोहक नजारा पाहण्यासाठी अनेक जण येथे भेट देत आहेत। मात्र काही हुल्लडबाज तरुणांमुळे अनुशासन बिघडत असून सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालाय। याचा पूर्णपणे आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विक्रम केंजळेकर यांनी। नमस्कार, सध्या आपण आहोत राधानगरी मधील राऊतवाडी धबधब्याकडे। आपण बघू शकताय की 25 मे रोजी पाऊसला सुरुवात झाली होती। अनेक धबधबे जे आहेत ते प्रभावित झालेले आहेत। आता आपण सध्या आहोत ते राऊतवाडी धबधब्याकडे। तुम्ही बघू शकताय की या ठिकाणी पर्यटक जे आहेत या ठिकाणी त्या धबधब्याची मौज मजा घेण्यासाठी आलेले आहेत। परंतु काही हुल्लड जी मंडळी आहेत ते इथे येऊन दंगा मस्ती करतात। तर ह्या ठिकाणी त्यांच्यावर साफ बसला पाहिजे अशी प्रशासनाला विनंती करतो। थोडं वय गेलेली लोक सुद्धा इथं खूप वरच्या बाजूला जाऊन त्या पाण्याच्या प्रवाहाच्या खाली थांबत होते। तर ही गोष्ट चुकीची आहे, कारण त्यांच्या जीवाला त्यांच्या जीविताला तो धोका आहे आणि त्यांनी त्यांच्या किमान वैयक्तिक जीवाचा तरी त्यांनी कुठेतरी काळजी घेणं गरजेचे आहे। आणि प्रशासनाला माझी कळकळीची विनंती आहे की अशी हुल्लडबाजी करणारी जी लोक आहेत ज्यांच्यामुळं त्यांच्या चुकीमुळं सामाजिक जी व्यवस्था आहे ती बिघडण्यास कारणीभूत होऊ शकते, तर अशा लोकांच्यावर नक्कीच शासन पातळीवर विचार होऊन त्या अशा प्रवृत्तीला आळा बसायला पाहिजे अशी माझी नम्र विनंती आहे शासनाला। पोलीस ह्या पदावर रुजू पण आहे आणि ह्या ठिकाणी जे हुल्लडबाज जे पर्यटक मौज मजा करतात या संदर्भात आपण प्रशासनाला का सूचना द्या? प्रशासनाला आता सूचना देऊन तर येणारे प्रशासनाने सिक्युरिटी म्हणून ठेवायला पाहिजे आणि प्रत्येक जण जे येतात त्यांनी स्वतः आपण आपली काळजी घेतलीच पाहिजे आणि यांच्यामुळे म्हणजे आमचा जीव धोक्यात नाही गेला पाहिजे, म्हणजे त्यांची काळजी घेतली पाहिजे। धबधबा पाऊस प्रमाण जास्त झालं तर जोरात पडणार पुन्हा ते त्यांचा जीव धोक्यात जास्त झाला, त्याच्यासाठी त्यांनी ती काळजी करताना प्रत्येक त्यांना काळजी स्वतःच घेतली पाहिजे। कारण प्रत्येक गोष्टीला नाही जबाबदारी घेता येणार किंवा सांगता नाही त्यांच्यासाठी प्रशासनाने तुम्ही काहीतरी केलं पाहिजे। आपण आपलं वैयक्तिक सगळ्यांनीच केलं पाहिजे। तुम्ही दृश्य बघितलं आणि हुल्लडबाज जे आहेत ते ठिकाणी वरती जाऊन गेले होते आणि वरती जाण्यापर्यंत ह्या संदर्भात तुम्ही काय प्रश्न सांगू शकाल? हां, असं की इथे येणारे जे हुल्लडबाज थोडे काही आहेत त्यांनी स्वतःची काळजी घेऊन स्वतःच्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे किंवा हुल्लडबाजीनं केलं पाहिजे। काही इतर पर्यटकांना त्याचा त्रास झाला नसला पाहिजे अशी काळजी इथे येणाऱ्या पर्यटकांनी हुल्लडबाज करणाऱ्या पर्यटकांनी घेतली पाहिजे। तसं इथं काय आज फारशी काय हुल्लडबाजी दिसली नाही, पण तुरळक अशी दिसली, पण इथून पुढे अशी काय तुरळकबाजी होऊ नये हीच गोकुळ सोबत गोकुळ